नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत, जे अपडेट येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये आपल्या फोकसमध्ये असायला पाहिजे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिला अपडेट आहे इंडियाचा GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा डेटा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा. आणि मित्रांनो, इंडियाचा GDPचा डेटा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा आला आहे 28 नोव्हेंबर 2025ला, म्हणजे शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर. आणि तो आला आहे ॲक्च्युअलमध्ये 8.2%. आणि मित्रांनो, अपेक्षा होतं की तो डेटा येऊ शकते 7.3%. आणि मित्रांनो, हा जो डेटा आहे तो शुक्रवारी 28 नोव्हेंबर 2025ला मार्केट बंद झाल्यानंतर आला आहे. म्हणजे मित्रांनो, इंडियाचा GDPचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा डेटा मार्केटला कसा वाटला आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या म्हणजे सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस डेटा सुद्धा बघितला तर तो अपेक्षापेक्षा चांगला येत आहे. जर आपण फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा अपडेट बघितला, जो 30 मे 2025ला आला होता, तेव्हा अपेक्षा होता की डेटा येईल 6.7%, परंतु तो अपेक्षापेक्षा जास्त येऊन आला होता 7.4%. तसेच जर आपण इंडियाचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा GDPचा डेटा बघितला, जो 29 ऑगस्टला आला होता, तेव्हा अपेक्षा होता की तो डेटा येईल 6.6%, परंतु ॲक्च्युअलमध्ये आला होता 7.8%. आणि मित्रांनो, येथून आपल्याला एक गोष्ट सरळ लक्षात येत आहे की इंडियाचा जो GDPचा डेटा आहे तो अपेक्षापेक्षा खूपच जबरदस्त येत आहे. आणि मित्रांनो, हा जो क्वार्टर 2चा डेटा आला आहे, हा सुद्धा अपेक्षापेक्षा जबरदस्त आला आहे. आणि याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या म्हणजे सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, आता उद्यापासून 1 डिसेंबर 2025 म्हणजे डिसेंबर 2025 हा नवीन महिना सुरू होत आहे. आणि मित्रांनो, उद्यापासून ऑटो कंपन्या खूप फोकसमध्ये राहणार आहे. कारण मित्रांनो, उद्यापासून आपल्याला नोव्हेंबर 2025 म्हणजे प्रिव्हियस मंथचा खूप साऱ्या ऑटो कंपन्यांचे सेल्सचे आकडे पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे येणाऱ्या वीकमध्ये निफ्टी ऑटो खूप फोकसमध्ये राहणार आहे. म्हणून मित्रांनो, निफ्टी ऑटो येणाऱ्या वीकमध्ये खूप फोकसमध्ये राहणार आहे. कारण नोव्हेंबर 2025 या महिन्याचे सेल्सचे आकडे आपल्याला अपकमिंग वीकमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये एक सर्वात मोठी डेट आहे, आणि ती आहे 5 डिसेंबर 2025. आणि मित्रांनो, या डेटला इंडियाचा इंटरेस्ट रेटचा डिसिजन येणार आहे. आणि मित्रांनो, जेव्हापासून कॅलेंडर इयर 2025 सुरू झाला आहे, तेव्हापासून आतापर्यंत इंडियामध्ये 1%चा रेट कट झाला आहे. आणि मित्रांनो, आता कॅलेंडर इयर 2025ची ही इंडियाच्या इंटरेस्ट रेट डिसिजनची सर्वात शेवटची मीटिंग आहे, जी होणार आहे 5 डिसेंबर 2025ला. आणि मित्रांनो, या डेटला खूप फोकस ठेवायचे आहे या अपडेटवर, की अजून एक रेट कट होईल की नाही. आणि मित्रांनो, आतापर्यंत इंडियामध्ये इंटरेस्ट रेट झाले आहे कॅलेंडर इयर 2025मध्ये आतापर्यंत 1%चे. म्हणून मित्रांनो, 5 डिसेंबर 2025 ही डेट खूप फोकसमध्ये राहणार आहे. तसेच मित्रांनो, नेक्स्ट फोकस राहील आपले यूएसच्या GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टच्या डेटावर. आणि मित्रांनो, यूएसचा GDPचा डेटा मागल्या वीकमध्ये येणार होता, परंतु मित्रांनो तो आला नाही, तो पोस्टपोन झाला आहे. आणि मित्रांनो, यूएसचा GDPचा डेटा कधी येणार आहे याची डेट आता सध्याच तर अवेलेबल नाही. परंतु मित्रांनो, हा जो यूएसचा
GDPचा डेटा आहे हा खूप मॅटर करणार आहे. कारण मित्रांनो अपकमिंग वीक संपल्यानंतर जो नेक्स्ट वीक राहणार आहे त्यामध्ये युनायटेड स्टेट्सचा फेडरल रिझर्व्ह इंटरेस्ट रेट डिसिजन होणार आहे 10 डिसेंबर 2025ला. आणि मित्रांनो त्याकरिता यूएसचा GDPचा डेटाचा जो परफॉर्मन्स आहे तो येणे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो तो GDPचा डेटा मागल्या वीकमध्ये येणार होता, परंतु मित्रांनो तो कॅन्सल झाला आहे. आणि मित्रांनो आता याच डेटावरून डिसिजन घेत असते की US मध्ये रेट कट होईल की नाही. आणि मित्रांनो जर हे डेटाच अवेलेबल नसेल तर कसे डिसिजन होणार की US मध्ये रेट कट होईल की नाही यावर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मित्रांनो जर आपण FIS-DISचा डेटा बघितला तर मागल्या वीकमध्ये FISने बाईंग सेलिंग दोन्ही केले आहे. आणि मित्रांनो जर आपण प्रिव्हियसचा डेटा बघितला तर FIS लगातार सेलिंग करत होती, परंतु मित्रांनो मागल्या वीकमध्ये FISने बाईंग सुद्धा केली आहे आणि सेलिंग सुद्धा केली आहे. जर आपण डेटा बघितला तर FISने म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने 24 नोव्हेंबर 2025ला 4171 कोटी रुपयाची सेलिंग केली होती. 25 नोव्हेंबर 2025ला 785 कोटी रुपयाची खरेदारी केली होती नेट. तसेच FISने 26 नोव्हेंबर 2025ला नेट खरेदारी केली होती 4778 कोटी रुपयाची. तसेच FISने 27 नोव्हेंबर 2025ला 1255 कोटी रुपयाची नेट सेलिंग केली होती. आणि शुक्रवारी म्हणजे 28 नोव्हेंबर 2025ला FISने परत सेलिंग केली होती 3795 कोटी रुपयाची नेट सेलिंग. आणि मित्रांनो दुसरीकडे DIS म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आपल्या मार्केटला सपोर्ट देण्यासाठी लगातार खरेदारी करत आहे. आणि जर मागल्या वीकचा डेटा बघितला तर 24 नोव्हेंबरला DISने नेट 4512 कोटी रुपयाची खरेदारी केली होती. 25 नोव्हेंबर 2025ला 3912 कोटी रुपयाची नेट खरेदारी केली होती. तसेच DISने 26 नोव्हेंबर 2025ला नेट खरेदारी केली होती 6247 कोटी रुपयाची. तसेच मित्रांनो DISने 27 नोव्हेंबर 2025ला नेट खरेदारी केली होती 3940 कोटी रुपयाची. तसेच DISने 28 नोव्हेंबर 2025ला 4148 कोटी रुपयाची नेट खरेदारी केली होती. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघितले जे अपकमिंग वीकमध्ये आपल्या फोकसमध्ये राहायला पाहिजे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. आणि मित्रांनो मी क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवला आहे. तर मित्रांनो तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.